क्षेत्रातील नागरिकांनी पाहिली की हे कशा पद्धतीनं सरकार चालवतात। मग त्यामध्ये आपण पाहिलं तर त्यामध्ये जनतेच्या हिताचे कुठल्याच प्रकारचे यांनी कामं केले नाही। फक्त कमिशनखोरी आणि नावापुरता दुसरं काहीच या काँग्रेसनी पण केलं नाही आणि भाजपाने। नेहमीच चंद्रपूर महानगरपालिकेचं नाव हे भ्रष्टाचार केला याच्या आरोपाखाली येत होतं। म्हणजे संपूर्ण महानगरपालिका हे आपणही पाहिलं आहे। आम आदमी पक्ष विकत घेतली तर त्याच्यातही घोटाळा, म्हणजे छोट्याभर 8-10 माणसं कामाला आम आदमी पक्षातर्फे आज एक चंद्रपुरातील नागरिकांना विकासाची 4 गॅरंटी याची हमी देण्याकरता एक गॅरंटीची आम्ही घोषणा केल्या। प्रत्यक्षात पाहिलं तर चंद्रपूर महानगरपालिकेतील नागरिकांनी मागील अनेक वर्षापासून म्हणजे नगर परिषद होती तेव्हा आणि त्यानंतर आपण काँग्रेस आणि भाजपा यांचे दोघांची सरकार पाहिलं, यांचं प्रशासन पाहिलं कशा पद्धतीने चालते। यांनी म्हणजे भ्रष्टाचाराचा कळस, म्हणजे ज्या महानगरपालिकेचं एकेकाळी चांगल्या गोष्टीसाठी नाव होतं, पण आज त्या महानगरपालिका भ्रष्टाचाराच्या नावाने ओळखल्या जाते की या महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात होतो। आणि चंद्रपुरातच नाही तर महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशामध्ये चंद्रपूर महानगरपालिका भ्रष्टाचारामध्ये नंबर 1 वर गेलेली आहे। प्रत्यक्षात पाहिलं तर कुठून तरी नागरिकांना दिलासा मिळाला पाहिजे आणि तिसरा पर्याय मिळाला पाहिजे, म्हणून आम आदमी पक्षाने ही निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामध्ये आम आदमी पक्षाची सध्या तरी 22 नगरसेवकांची तयारी झाली आहे। पुढे चालून कुठलाही जर समविचारी पक्ष जर आमच्यासोबत येण्यास तयार असणार तर आम्ही त्यांचे स्वागत करतो।